विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. एमई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ऑपरेशन्स रिसर्च अँड SYBSc कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 4. आजच्या लेक्चरला आपण वोगेल्स अप्रॉक्सिमेशन मेथड अर्थात वॅम या मेथडचा उपयोग करून ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते बघतो आहोत. एक्झाम्पल असं आहे बघा. फाइंड द इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम बाय वॅम, दॅट इज वोगेल्स अप्रॉक्सिमेशन मेथड. तर मित्रांनो या उदाहरणाचा तक्ता हा असा असेल. ओके, या इथं आम्हाला काय बदल करायचे आणि सोल्युशन कसं करायचं ते बघूया. सर्वप्रथम उदाहरणाची सुरुवात करताना हा प्रॉब्लेम बॅलन्स्ड आहे की अनबॅलन्स्ड हे चेक करावं लागतं. म्हणजे काय करायचं, हा जो सप्लाय आहे ना याची करायची ऍडिशन. ती ऍडिशन जितकी येईल तितकीच या डिमांडची पण ऍडिशन आली पाहिजे. बघा सोल्युशन हिअर सम ऑफ सप्लाय. आता आपण सप्लायची बेरीज करतो. 12 + 16 + 20 + 8 + 8 दिस ऍडिशन इज 64. ओके, देन सम ऑफ डिमांड. मग डिमांड मधल्या संख्यांची बेरीज करतो. 16, 14, 18, 6 आणि 10 यांची ऍडिशन येते 64. म्हणजे सम ऑफ सप्लाय 64, सम ऑफ डिमांड 64 असं आपण लिहिलं. आणि देअरफॉर द गिव्हन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम इज इन बॅलन्स्ड फॉर्म असं आपण लिहिलेलं आहे. ओके, आता ह्याला प्रत्यक्षात सोडवण्यासाठी जो तक्ता आम्हाला बनवावा लागतो तो कसा बनवावा लागतो ते बघूया. हा जो दिलेला तक्ता होता या तक्त्याला आपण पुढं असं रो डिफरन्स म्हणून कॉलम वाढवून घेतलेले आहेत. ओके, याच पद्धतीनं पुढं असे कॉलम वाढवून घेतले आणि नाव दिले रो डिफरन्स. आणि मग काय करायचं की हा जो डिमांड आहे या डिमांडच्या खाली आपण काय केलेलं आहे की कॉलम डिफरन्स म्हणून असे रकाने हेच पुढं कंटिन्यू केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आम्हाला डिफरन्स लिहायचा आहे. मित्रांनो हे किती कॉलम किंवा किती रो लागतील डिफरन्सचे हे आपण सांगू शकत नाही. जसे लागतील तसे हे रो आणि हे कॉलम आम्हाला वाढवत जावे लागतात. ओके, आता आपण करतो काय, हा जो दिलेला तक्ता आहे या तक्त्यामध्ये 1 to 5 हे जे कॉलम आहेत आणि 1 to 5 ह्या ज्या रो आहेत या कॉलम आणि रो मधले डिफरन्स आम्हाला इथे लिहायचे असतात. ओके, आता ते कसे ते पण बघून घ्या. पहिली रो बघा, सप्लायकडे बघायचं नाही, 1 ते 5च बघायचे. यामध्ये तुम्हाला सगळ्यात लहान संख्या दिसते 61. त्याच्यानंतर थोडी पुढे जर तुम्ही आलात तर दुसरी संख्या आहे 64. ओके, म्हणजे या दोन संख्यांची आम्हाला वजाबाकी करायची असते, त्याला आपण डिफरन्स म्हणणार. आणि ती वजाबाकी हे बघा ह्या रो डिफरन्सच्या पहिल्या रकान्यामध्ये लिहायची, सप्लायच्या शेजारी पहिल्या रकान्यामध्ये. असा प्रत्येक रोचा फरक, सगळ्यात लहान संख्या शोधा, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या शोधा, त्यांची वजाबाकी या इथं लिहा. ओके, सिमिलरली आपण काय करणार माहिती का, हा जो कॉलम आहे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा हे 5 कॉलम सप्लाय नाही, 5 कॉलम डिमांड बघायचा नाही, हे 5 रो आणि 5 कॉलम. यामधल्या प्रत्येक कॉलम मध्ये पहिल्यांदा तुम्ही सगळ्यात लहान संख्या बघा, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या बघा, त्यांचा फरक या इथे लिहित चला. ओके, अशा स्टेप आम्हाला आता कंटिन्यू करायच्या आहेत. पहिली रो जर बघितली तर 61 सगळ्यात लहान, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी 64, या दोघांमधला फरक येतो 3, मी या इथे लिहिणार 3. दुसरी रो बघा, सगळ्यात लहान 40,
त्यानंतर थोडीशी मोठी संख्या आहे 47, या दोघांमधला फरक येणार 7. तिसरी रो बघा, सगळ्यात लहान संख्या आहे 16, त्यानंतर थोडीशी मोठी 36 आहे, या दोघांमधला फरक 20, मग या इथं मी लिहिणार 20. चौथी रो बघा, यापैकी 15 सगळ्यात लहान, 19 त्यापेक्षा थोडीशी मोठी, फरक येणार 4. आता या पाचव्या रो मध्ये 19 सगळ्यात लहान आहे, त्यापेक्षा थोडीशी मोठी आहे 20, दोघांमधलं फरक येणार 1. ओके. सिमिलरली मी कॉलम बघणार. पहिला कॉलम जर पाहिला, सगळ्यात लहान संख्या आहे 16, त्यानंतर पुढची संख्या घ्यावी लागेल 27. 16 आणि 27 यामधला फरक म्हणजे वजाबाकी तुम्ही इथे लिहा. दुसरा कॉलम आहे, त्यामध्ये 15 ही सगळ्यात लहान, 20 त्यापेक्षा थोडीशी मोठी, फरक लिहा इथे 5. या तिसऱ्या कॉलम मध्ये सगळ्यात लहान संख्या आहे 57 आणि त्यानंतर थोडीशी मोठी संख्या आहे 72. 72 आणि 57 दोघांमधला फरक येणार 15. चौथा कॉलम बघा, सगळ्यात लहान संख्या आहे 19, त्यानंतर थोडीशी मोठी संख्या आहे 36, या दोघांमधला फरक येणार 17. ठीक आहे. आणि फायनली हा पाचवा कॉलम बघा, सगळ्यात लहान 19, त्यानंतर थोडीशी मोठी संख्या 25, या दोघातला फरक 6. तर मित्रांनो, अशा रीतीनं मी पहिल्या कॉलम मध्ये संबंधित रो मधले हे फरक लिहून टाकले आणि सिमिलरली ह्या कॉलमच्या रो मध्ये मी प्रत्येक कॉलमचे फरक म्हणजे वजाबाकी केली, या इथं लिहून टाकली. हे केल्यावर आम्हाला पुढे काय करायचं असतं की हे जे डिफरन्स आपण मिळवले, ह्या डिफरन्स मध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा डिफरन्स कोणता वाटतो, या वजाबाकीच्या इथल्या आणि इथल्या दोन्हीकडच्या डिफरन्सकडे बघायचं. तर मला सगळ्यात मोठा डिफरन्स वाटतोय 20चा. ठीक आहे. मग या 20ची रो आपल्याला अशी निवडायची असते. या रो मध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे तो सेल निवडायचा, म्हणजे तो रकाना निवडायचा. आता या रो मध्ये सगळ्यात लहान संख्या मला दिसते 16, म्हणून मी हा रकाना निवडला. ओके. आता या रकान्यातून मी खाली बघणार डिमांड किती आहे 16. मग या रकान्यातून मी सप्लायकडे बघणार, सप्लाय किती आहे 20. डिमांड 16 आणि सप्लाय 20 आहे, तर या दोघात लहान कोण, लहान आहे 16. ठीक आहे. म्हणून ही 16 मी या रकान्यात लिहिणार आणि हा जो 16 आहे तो मी इथं लिहिला, म्हणजे इथं मी आता 0 लिहिणार. दुसरी गोष्ट, या 20 मधून मी जर 16 वजा केले तर खाली उरतात 4, म्हणून इथं मी लिहिणार 4. ठीक आहे. तर हे बघा मित्रांनो, इथं मी 16 लिहून टाकले, इथं 20 खोडून 4 लिहून टाकले, इथं 16 खोडून 0 लिहिला. आता डिमांड किंवा सप्लाय जो कोणी 0 होईल त्यातले उर्वरित एलिमेंट आम्हाला विचारात घ्यायचे नाही, सरळ फुली मारायची. तर हे बघा, या अशा रीतीने उर्वरित जेवढे कॉलम होते त्या कॉलम मध्ये मी फुली मारून टाकली. आता आपण काय करणार की परत तीच प्रोसिजर आता सेकंड कॉलम मध्ये तेच फरक लिहित चला. ओके. आता परत इथं फरक येणार 3चा, इथे लिहिला. मात्र इथं सगळ्यात लहान 40 आहे, पण आता त्यानंतर 47 घेता येणार नाही आम्हाला. मग आता 40 नंतर सगळ्यात पुढची संख्या जी घ्यावी लागेल ती 65, म्हणजे 40च्या पुढची संख्या घ्यायची, ती आहे 65. मग यातला फरक येणार 25, इथं मी लिहिला 25. सगळ्यात लहान आहे 36, त्यानंतर आहे 87, दोघातला फरक मी घेतला तर तो फरक येणार बघा 51चा. ठीक आहे. मग इथं मी लिहिणार 51. चौथी रो बघा, तीच सगळ्यात लहान 15, त्यानंतर 19, फरक 4चाच येणार. इथं पण काही बदल घडणार नाही, सगळ्यात लहान 19, त्यानंतर 20, फरक 1चा. ओके. आता कॉलम मध्ये बघा,
ह्या कॉलमचा तर विचार करायचा नाही म्हणले तुम्ही, म्हणून इथं मी मारणार डॅश. इथं चला, सगळ्यात लहान 15, त्यानंतर थोडी मोठी 20, फरक येणार 5चा. सगळ्यात लहान 57, त्यानंतर थोडी मोठी 72, फरक येणार 15चा. सगळ्यात लहान 19, त्यानंतर पुढची संख्या 36, दोघांचा फरक मगासारखाच 17चा येणार. आणि या कॉलममध्ये पण काही बदल करणार नाही. सगळ्यात लहान 19, त्यानंतर 25, फरक 6चा. दुसऱ्या कॉलममध्ये मी परत ते संबंधित फरक लिहिल्यावर या दुसऱ्या रो मध्ये मी तेच कॉलमचे फरक लिहिणार. म्हणजे मगाशीच फरक मी लिहून टाकले. सगळ्यात मोठा फरक शोधा. परत सगळ्यात मोठा फरक आहे 51. 51 म्हणजे हीच रो परत बघा. आता या रो मध्ये तुम्हाला सगळ्यात लहान 16 तर राहिली नाही, मग 36. या रो मध्ये सगळ्यात लहान आहे 36. मग काय करणार, या रकान्यातून तुम्ही खाली बघायचं. डिमांड कितीचा आहे, 6चा. या रकान्यातून तुम्ही सप्लायकडे बघायचं. सप्लाय कितीचा आहे, आता 4चाच आहे. मग या 4 आणि 6 या दोघात तुम्हाला लहान कोण वाटते, 4. म्हणून हा 4 तुम्ही या इथं लिहिणार. हा 4 खोडून आता 0 लिहिणार आणि हा 6 खोडून इथं 2 लिहिणार. 6 मधून 4 गेले, 2 उरले. सप्लाय किंवा डिमांड जिथं 0 होणार ती रो किंवा तो कॉलम विचारात घ्यायचा नाही. म्हणजे काय, संबंधित उरलेले रकान्यात फुली मारणे. हे बघा, या इथं आता 0 झालं सप्लाय. मग या रो मध्ये उर्वरित हे जे 3 रकाने आहेत इथं फुली मारून टाका. तर अशा रीतीनं उर्वरित रकान्यात मी फुली मारून टाकली. परत मला तिसऱ्या कॉलम मध्ये, हा जो तिसरा कॉलम आहे या कॉलम मध्ये परत फरक घ्यायचे. इथं तिसऱ्या कॉलम मध्ये परत फरक लिहायचे कॉलमचे आणि सगळ्यात मोठा फरक शोधायचा. अशा पद्धतीने पुढे जायचं. मग आता बघ, इथं परत फरक येणार 3चा, इथं येणार 25चाच. इथं मात्र आम्हाला विचार करायचा नाही म्हणून येणार डॅश. इथं 4, इथं 1, काही बदल होणार नाही. आता कॉलमच्या बाबतीत विचार केला तर पहिला कॉलम तर आम्हाला विचारात घ्यायचाच नाही. दुसऱ्या कॉलम मध्ये इथं फरक 5चा, इथं फरक 15चा. इथं मात्र थोडा बदल घडलाय. सगळ्यात लहान 19 आहे. आता 19 नंतर 36 ही पुढची संख्या घेता येणार नाही, कारण त्याला आता आपण व्हॅल्यू असाइन केलेली. मग 19 नंतर पुढची संख्या कोण घ्यायची, तर ती घ्यावी लागेल 64. ओके, 19 नंतर या कॉलम मध्ये 64च पुढची संख्या वाटते. म्हणून 64 मधून 19 गेले, खाली उरले 45. म्हणजे या कॉलम मध्ये मी तिसऱ्या रो मध्ये 45 हा फरक लिहिणार. इथं मात्र तेच आहे, काही बदल नाही. सगळ्यात लहान 19, त्यानंतर 25, वजा बाकी 6ची. ओके, तर अशा रीतीनं मी तिसऱ्या कॉलम मध्ये हे फरक लिहून टाकले. हे फरक नीट बघा. मग तिसऱ्या रो मध्ये मी फरक लिहिले. हे फरक नीट बघा. कोण मोठं वाटतंय, 45. मग ह्या कॉलम मध्ये सगळ्यात लहान संख्या आहे 19. मग या 2 आणि 8 सगळ्यात लहान संख्या जी असते ती या इथे लिहायची असते. तर हे बघा बरं का, हा 2 तुम्ही इथे लिहून टाकला म्हणजे 8 मधून 2 गेले तर इथं सप्लाय उरला आता 6चा. ओके, मग आता इथून खाली पाहिलं तर इथं 2 होता. हा 2 खोडून मी 0 लिहून टाकला. म्हणजे डिमांड या कॉलम पुरती 0 झालेली आहे. म्हणजे या कॉलम मध्ये उर्वरित जे काही तुम्हाला रकाने दिसतील त्यात फुली मारून टाका. या इथे तर ऑलरेडी 4 होता, आता तो 2 लिहिलेला आहे. त्यामुळे या दोघांना सोडून बाकीच्या ठिकाणी मी फुल्या मारल्या. परत तीच क्रिया चौथ्या कॉलम मध्ये तुम्हाला फरक लिहायचे संबंधित रो मधले आणि चौथ्या रो मध्ये तुम्हाला संबंधित फरक लिहायचे डिमांड मधले. ओके, या रो मधले फरक घ्यायचे. 61 सगळ्यात लहान 69, त्यानंतरची पुढची संख्या येणार, फरक येणार 8चा.
सगळ्यात लहान 40, त्यानंतर 72, फरक येणार 32चा. या रोचा तर विचार करायचाच नाही. इथं सगळ्यात लहान 15, त्यानंतर 25, फरक 10चा. इथं सगळ्यात लहान 19, त्यानंतर 20, फरक 1चा. ओके, ते मी फरक या इथे लिहून टाकले. कॉलमच्याही बाबतीत मी तेच केलं की पहिला कॉलम विचारात घ्यायचा नाही, चौथा कॉलम विचारात घ्यायचा नाही, म्हणजे तिथं फरकच्या ठिकाणी मी डॅश करणार. या इथं सगळ्यात लहान 15, त्यानंतर 20, फरक 5चा. या इथं सगळ्यात लहान 57, त्यानंतर 72, म्हणजे फरक 15चाच. याचा तर विचार करायचा नाही, डॅश. इथं सगळ्यात लहान 19, त्यानंतर 25, फरक येणार 6चा. ओके, म्हणजे इथं या चौथ्या रो मध्ये 5, 15 आणि 6 या संख्या आलेल्या आहेत. तर चौथ्या कॉलम मध्ये संख्या आलेली 8, 32, 10 आणि 1. कोण आहे सगळ्यात मोठा? 32. म्हणजे आता आम्हाला सेकंड रोचा विचार करायचा आहे. सेकंड रो मध्ये तुम्हाला सगळ्यात लहान कोण वाटते? ती अर्थात 40. मग 40च्या रकान्यातून आपण खाली जर पाहिलं तर डिमांड आहे 10ची. 40च्या रकान्यातून आपण सप्लाय पाहिला तर सप्लाय आहे 16चा. म्हणजे 16 आणि 10 या दोघात मला 10 लहान वाटते, म्हणून मी काय करणार, या इथं 10 लिहून टाकणार. 16 मधून 10 वजा करणार, इथं उरणार 6 आणि 10 मधून 10 गेले, इथं लिहिणार 0. मग अशा रीतीनं या इथं मी 10 लिहिलं, इथं 6 लिहिला, इथं 0 लिहून टाकला. डिमांड जर 0 झाला तर या कॉलमचा आता परत विचार करूच नका. म्हणजे काय करा, उर्वरित जे काही रकाने आहेत त्या ठिकाणी फुली मारा. ठीक आहे, या उर्वरित रकान्यामध्ये मी फुली मारून टाकली. म्हणजे आता मला 5वा कॉलम सुद्धा विचारात घ्यायचा नाही. ठीक आहे, परत डिफरन्स शोधा. सगळ्यात मोठा डिफरन्स कोण? ती कॉलम किंवा रो निवडा. इथं आता 69 ही सगळ्यात लहान संख्या वाटते, त्यानंतर 103. या दोघातला फरक येणार 34चा, म्हणून या इथं मी लिहितोय 34. सगळ्यात लहान 72, त्यानंतर 100, फरक येणार 28चा, म्हणून इथं मी लिहिणार 28. ही रो विचारात घ्यायची नाही, डॅश. इथं सगळ्यात लहान 15 आणि त्यानंतर आहे 57. कारण ना 19 राहिली ना 25 राहिली. मग 15 नंतर तुम्हाला 57 घ्यावी लागेल. या दोघातला फरक येणार 42, म्हणून या इथं मी लिहिणार 42. सगळ्यात लहान 20, त्यानंतर 72, हे दोनच उरलेले आहेत. मग यांच्यातला फरक येणार 52चा, म्हणून या इथं मी लिहिणार 52. ठीक आहे, मग आता कॉलमचा विचार करूया. कॉलम मध्ये सेकंड आणि थर्ड हे दोनच कॉलम आता शिल्लक आहेत, त्यांचा विचार करायचा आपल्याला. सगळ्यात लहान आहे 15, त्यानंतर पुढची संख्या आहे 20, फरक येणार 5चा. खाली मी फरक 5चा लिहून टाकतो. सगळ्यात लहान आहे 57, त्यानंतर 72, दोघांमधलं फरक 15चा. मग खाली मी 15 लिहून टाकतो. तर बघा, संबंधित फरक मी लिहून टाकले. अर्थात डिफरन्स मध्ये सगळ्यात मोठा डिफरन्स हा 52चाच आहे. म्हणजे आम्हाला ही 5वी रो निवडावी लागेल. या रो मध्ये सगळ्यात लहान संख्या आहे 20. मग 20चा कॉलम जर मी निवडला तर इकडे बघणार मला 8 दिसतोय. याच 20च्या कॉलम मधून डिमांड कडे बघणार, तिथे 14 दिसतोय. 8 आणि 14 मध्ये सगळ्यात लहान 8 आहे, म्हणून मी या इथं 8 लिहून टाकणार. आणि 14 मधून 8 गेले, इथं लिहिणार 6. 8 मधून 8 गेले, इथं लिहिणार 0. आता जर सप्लाय 0 झाला तर मी अजून एक काम करणार, या रो मध्ये उर्वरित जो कुणी असेल त्याला फुली मारून टाकणार. तर बघा, या रो मध्ये इथं मी 8 लिहून टाकला, इथं 0 करून टाकला. इथं 14 मधून 8 गेले, खाली 6 उरला. आणि या रो मध्ये उरला होता फक्त हाच एक रकाना,
इथं फुली मारली। या दोघात फरक येणार 34चा, या दोघात फरक येणार 28चा। ही रो तर विचारात घ्यायची नाही। यामधला फरक येणार 42चा। ही रो तर आता विचारात घ्यायची नाही, म्हणजे इथे येणार डॅश। आता कॉलम मधले फरक बघावे लागतील। हा कॉलम बघ, कारण दुसरा आणि तिसराच कॉलम फक्त बघायचे। सगळ्यात लहान आहे 15, त्यानंतर आहे 69। या दोघात फरक कितीचा येणार? फरक येणार बघा 54चा। 69 मधून 15 गेले, खाली उरले 54, म्हणजे इथं फरक मी 54 लिहिणार। इथं मात्र मगासारखाच फरक, 72 मधून 57 गेले, खाली उरले 15। ओके, तर 6व्या कॉलम मधले फरक बघा 34, 28, 42 डॅश। या 3 संख्या नीट बघा आणि 6व्या रो मधले बघा, इथं 54 आहे, इथं 15 आहे। सगळ्यात मोठी 54 आहे, म्हणजे साहजिक आहे आपल्याला सेकंड कॉलम निवडावा लागेल। मग आता या सेकंड कॉलम मध्ये सगळ्यात लहान संख्या कोणी शोधा। या सेकंड कॉलम मध्ये सगळ्यात लहान संख्या मला वाटते 15। मग मी या 15चा रकाना निवडणार। 15च्या रकान्यातून इकडे सप्लायकडे बघणार, सप्लाय 6चा आहे, आणि डिमांडकडे बघणार, डिमांड पण 6ची। मित्रांनो, आता इथं तुम्हाला शांतपणे लक्ष ठेवावं लागेल। बघा, इथं तुम्हाला 6 असाइन करावा लागेल, कारण 6च उरलेला आहे, इथं पण 6च उरलेला आहे, कोणी लहान नाही। म्हणजे मी जर इथं 6 लिहिल्यावर थोडासा पेच काय निर्माण होतो ते नीट बघून घ्या। जेव्हा मी इथं 6 असाइन केला, म्हणजे 6 लिहून टाकला, तो मी इथं बघून लिहिला होता, इथं बघून लिहिला होता। दोन्हीकडे मला 6 दिसला, म्हणजे लहान मोठ्याचा प्रश्नच येत नाही, म्हणून मी हा 6 तर इथं लिहून टाकला। इथला सप्लाय 0 झाला आणि डिमांड पण 0 झाला। जेव्हा एकाच वेळेस दोन्ही सप्लाय आणि डिमांड एकाच वेळेस 0 होतात, तेव्हा मात्र याच्यामध्ये सगळे उर्वरितांना फुली मारा आणि याच्यामध्ये उर्वरितांना फुली मारा, असं करायचं नाही। हे पहिल्यांदा लक्षात ठेवा। ह्या दोन्हीकडे एका वेळेस जर 0 येत असेल, कोणीतरी एका रो किंवा कॉलम मध्ये उर्वरित रकान्यात 0 लिहावे लागतात। हे फक्त नीट लक्षात ठेवा। इथं 0 तर झालाय, मग इथं मी 0 लिहून टाकतो, याला फुली नाही मारत। इथं सप्लाय 0 झाला म्हणून इथं फुली नाही, इथं मी 0 लिहिणार, हे नीट लक्षात ठेवा। आता मात्र इथं पण डिमांड 0 झालेला आहे, मग मी उर्वरित ज्या एंट्री आहेत तिथं फुली मारणार। म्हणजे इथं 0 झाला होता, पण इथं मी फुली नाही मारली, इथं मी 0 लिहिला, आणि इथं पण 0 झाला म्हणून या कॉलमला मात्र 0 न लिहिता फुली मारणार। हा फरक मात्र लक्षात ठेवा। तर दोन्हीकडे एका वेळेस 0 आला तर कुणीतरी एक रो किंवा कॉलम मध्ये फुली न मारता रिकाम्या रकान्यात 0 लिहायचा असतो, आणि मग दुसऱ्या, आता रो मध्ये जर आपण इथं 0 लिहिला तर कॉलम मध्ये मात्र फुली मारायची। ओके, पुढे आपल्यापाशी ह्या 2 रो उरलेले आहेत आणि कॉलम मात्र एकच उरला आहे। ओके, मग या रो मध्ये आता ह्याच्याशी वजाबाकी करायला कोणी उरलं नाही, कारण ही एकटीच उरली, म्हणून 103 इथं लिहून टाका। ठीक आहे, हा 72 इथं लिहून टाका, कारण या 72 सगळ्यात लहान आहे आणि तीच सगळ्यात मोठी पण आहे, दुसरं कोणी वजाबाकीला नाहीच आहे, म्हणून हा 72 इथं फरक म्हणून लिहून टाका। बाकीच्या सगळ्या ठिकाणी तर आपण डॅश मारणार आहोत, कारण सप्लाय 0-0 झालेला आहे। डिमांडच्या बाबतीत केवळ एकच हा कॉलम उरलेला आहे, ही सगळ्यात लहान, ही त्याच्या पुढची मोठी। दोघातला फरक घ्यावा लागणार, फरक येणार 31चा। तर अशा रीतीनं मी संबंधित फरक लिहून टाकल्यावर तुमच्या लक्षात आलं सगळ्यात मोठा फरक एकच आहे, कोणता?
103चा, हा 72 लहानच पडतो याच्यापेक्षा. कॉलमचे जर फरक पाहिले तर एकमेव फरक 31 आहे, ती संख्या पण लहानच आहे. म्हणून साहजिक आहे मी 103 ची रो निवडणार. अशा रीतीने ही 103 ची रो निवडणार म्हणजे पहिली रो निवडणार. आता पहिल्या रो मध्ये इथं मला संख्या असाइन करायची. साहजिक आहे मी सप्लायकडे बघणार, सप्लाय 12. इथून मी डिमांडकडे बघणार, डिमांड 18. 12 आणि 18 कोण लहान वाटते? 12. म्हणून या इथं मी 12 लिहून टाकणार. पुढं फुली मारण्याचा किंवा 0 लिहिण्याचा काही संबंध नाही. हा 12 खोडणार, इथं 0 लिहून टाकणार. हा 18 खोडणार, इथं त्याच्यातून 12 गेले, खाली उरले 6. तर अशा रीतीनं हा सप्लाय 0 झाला, पण फुली मारण्यासारखा एकही रिकामा रकाना नाही. ओके, म्हणून इथं 12 लिहून टाकला. इथं 12 मधून 12 गेले, 0 लिहून टाकला. इथं 18 मधून 12 गेले, खाली 6 लिहून टाकला. आता फायनली माझ्याजवळ एकच कॉलम उरलाय आणि एकच रो, थोडक्यात एकच रकाना माझ्याकडं शिल्लक आहे. मग इथून इथं पाहिलं सप्लाय 6चा, इथून इथं पाहिलं डिमांड पण 6चा. म्हणजे साहजिक आहे मला तो 6 इथं लिहून टाकावा लागेल. इथं सप्लाय 0 लिहावा लागेल, डिमांड पण 0 लिहावा लागेल. ओके, आता दुसरी गोष्ट, इथं पण तुम्ही म्हणताल एका वेळेस दोन्हीकडं सप्लाय आणि डिमांड 0 आले, मग कुठंतरी एक ठिकाणी फुली मारा आणि कुठंतरी एक ठिकाणी 0 लिहा. पण कुठंच जागा शिल्लक नाही. इथं पण सगळ्या फुल्या आहेत, इथं पण सगळ्या फुल्या आणि संख्या असाइन आहे. म्हणजे याचा अर्थ इथं फक्त आपल्याला 6 लिहायचा, तो हा 6 0 लिहून टाकायचा. इथं 6 लिहिल्यावर हा 6 खोडायचा, इथं 0 लिहून टाकायचा. आणि अशा रीतीनं या रकान्यात आता पुढं काहीही बदल करता येणार नाही. ओके, तर मित्रांनो, ऑल सप्लाय अँड डिमांड आर सॅटिस्फाईड. म्हणजे सप्लाय आता सगळीकडं 0 झालाय, अर्थात डिमांड सुद्धा 0 झालाय. याचा अर्थ आता ह्या तक्त्यात पुढं अजून काहीही बदल अपेक्षित नाही. आता मित्रांनो, आपल्याला यानंतर या तक्त्यावरून इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काढायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या सेलमध्ये या व्हॅल्यू असाइन केल्या त्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ह्या 9 सेलमध्ये आपण व्हॅल्यू असाइन केल्या. हाच तो इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन असतो. मग आता लिहायचं कसं? हा जो एलिमेंट आहे हा पहिली रो आणि तिसऱ्या कॉलमचा एलिमेंट आहे 12. ह्याला आपण x ने डिनोट करायचं. कसं लिहायचं? x 1 3 इज इक्वल टू 12. x लिहिल्यानंतर पहिल्यांदा रोचा क्रमांक लिहा आणि त्यानंतर लगेच कॉलमचा क्रमांक लिहा. म्हणजे x 1 3 इज इक्वल टू 12. ओके, त्यानंतर इथं असाइनमेंट आहे. मग कसं म्हणणार तुम्ही? x 2 3 इज इक्वल टू 6. x 2 5 is equal to 10. X 3 1 is equal to 16. X 3 4 is equal to 4. X
4 2 is equal to 6. X 4 3 is equal to 0. X 4 4 is equal to 2. And finally, X 5 2 is equal to 8. This is initial basic feasible solution. तो आपण माग लिहिलाय. आता आपल्याला टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी काढायची, मग ती कशी काढतात ते पण बघा. ह्याच्या व्हॅल्यू तुम्ही असाइन केल्या, या व्हॅल्यूने त्या रकान्यात असणाऱ्या किमतीला मल्टिप्लाय करायचं. अशी सगळ्यांची मल्टिप्लाय करून ॲडिशन जर केली तर तुम्हाला टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मिळणार. तुम्ही कसं लिहिणार? 103 into 12 plus 72 into 6 plus 40 into 10 plus 16 into 16 plus 36 into 4 plus 15 into 6 plus 57 into 0 plus 19 into 2 plus 20 into 8. हा प्रॉडक्ट करा, त्याची ॲडिशन करा, दॅट इज टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असेल. ओके, आता हे सारं आपण लिहून काढू. तर पहिल्यांदा आपण लिहूया ऑल सप्लाय अँड डिमांड हॅव बीन सॅटिस्फाईड. ओके, मग नंबर ऑफ ॲलोकेशन्स किती आहेत? 9 आहेत. जिथे जिथे व्हॅल्यू तुम्ही असाइन केल्या त्या रकान्यांची संख्या किती आहे? 9. आता आम्हाला एक नॉन डिजेनरसी कंडिशन पण चेक करायची असते. यामध्ये नंबर ऑफ रोज एम ने डिनोट करतात, त्या 5 आहेत. नंबर ऑफ कॉलम्स एन ने डिनोट करतात, ती पण 5च संख्या आहे. मग नॉन डिजेनरसी कंडिशन काय सांगते? एम प्लस एन मायनस 1 इज इक्वल टू नंबर ऑफ ॲलोकेशन्स. नंबर ऑफ ॲलोकेशन 9 आहेत. मग याला सॉल्व्ह केल्यावर उत्तर 9च आलं पाहिजे. बघा, एम 5 एन 5 5 प्लस 5 10 मायनस 1 दॅट इज इक्वल टू 9 म्हणजे नंबर ऑफ ॲलोकेशन्स. याचा अर्थ काय झाला? द सोल्युशन इज नॉन डिजेनरेट, म्हणजे नॉन डिजेनरेसी कंडिशन याने सॅटिस्फाय झाली. हे लिहिल्यानंतर तुम्ही इनिशियल फिजिबल सोल्युशन इज ऑल्सो इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आहे असं लिहिणार. इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन इज x13 इज इक्वल टू 12, x23 इज इक्वल टू 6, x25 इज इक्वल टू 10, x31 is equal to 16, x34 is equal to 4, x42 is equal to 6, x43 is equal to 0, x44 is equal to 2, and x52 is equal to 8. This is initial basic feasible solution. Total transportation cost is given by 103 into 12 plus 72 into 6 plus 40 into 10 plus 16 into 16 plus 36 into 4 plus 15 into 6 plus 57 into 0 plus 19 into 2 plus 20 into 8. मग हा गुणाकार करून घ्या, तो इतका येतो. आणि फायनली यांची ॲडिशन करून घ्या, ती येते 2756. सो दिस इज टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. मग कसं लिहिणार तुम्ही? देअरफॉर टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज ₹756 ओनली. तर मित्रांनो, आजचे लेक्चर आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.